मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवस प्रचार सोडून सोलापुरात यावं ही टीका मनसेच्या अमित ठाकरे यांनी केली। तर बिनविरोधाच्या वादात सोलापूरमध्ये मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची क्रूर हत्या झाली। सोलापूरमध्ये आक्रोश व्यक्त होतोय आणि या हत्येप्रकरणी भाजप उमेदवारासह अनेक जणांवरती गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत। काय घडतंय सोलापुरात पाहूया। माझे पप्पा मला परत आणून द्या या लहान लेकराच्या टाहूनं अमित ठाकरे भावुक झाले। बिनविरोध करण्याच्या वादातून सोलापुरात झालेला मनसे पदाधिकाऱ्याच्या खुनानं महाराष्ट्र सुन्न झालाय। हत्या प्रकरणात भाजपच्या उमेदवारासह 5 जण अटकेत आहेत। त्यामुळे भाजपनं निवडणुका कोणत्या पातळीवर नेल्यात हे फडणवीसांनी एक दिवस प्रचार थांबवून सोलापुरात येऊन पाहावं असं आवाहन थेट अमित ठाकरेंनी केलंय। फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या। तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील। आणि माझी विनंती आहे त्यांना, मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे। ही कुठची परिस्थिती आहे? एक आई, एक बायको, 2 मुली आज अस्थि विसर्जन करून आल्यात। कशासाठी? निवडणुकीसाठी। ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजेत आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे। महाविकास आघाडीनं सोलापुरात मोर्चा काढून भाजपच्या बिनविरोधाच्या राजकारणावर निशाणा साधलाय। सोलापूरच्या प्रभाग क्रमांक 2च्या क वॉर्डात भाजपकडून शालन शिंदे आणि रेखा सरवदे या दोन्ही उमेदवार इच्छुक होत्या। भाजपनं शालन शिंदेंना तिकीट दिलं, त्यामुळे रेखा सरवदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। रेखा सरवदे यांनी अपक्ष उमेदवारी भरल्यानं भाजपच्या दोन्ही गटांमध्ये अंतर्गत वाद झाले। अखेरीस रेखा सरवदे यांनी अपक्ष अर्ज मागे घेतला। मात्र यानंतर भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदेंसह समर्थकांनी रेखा सरवदे यांच्या घराच्या परिसरात जल्लोष सुरू केला। माघार घेतल्यावरही तुम्ही घराच्या परिसरात जल्लोष का करता असा जाब विचारण्यासाठी बाळासाहेब सरवदे हे तिथे गेले। बाळासाहेब सरवदे हे मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख होते। ते मनसेत असले तरी भाजपकडून अपक्ष अर्ज माघार घेतलेल्या रेखा सरवदे या नात्यानं त्यांच्या वहिनी होत्या। सरवदे जाब विचारायला गेल्यावर भाजपच्या शालन शिंदे समर्थकांनी वाद सुरू केला। ह्याच वादाचं रूपांतर बाळासाहेब सरवदे यांच्या क्रूर हत्येत झालं। तक्रारीनुसार भाजपच्या उमेदवार शालन शिंदेंनी मनसेच्या सरवदेंच्या डोळ्यात मिरची पूड टाकली। त्यानंतर इतर समर्थकांनी कोयता, चाकू आणि गुप्तीनं सरवदेंवर वार केले। एकानं थेट छातीत गुप्ती खुपसली। बाळासाहेब सरवदे यांचा त्या दरम्यान जागीच मृत्यू झाला। हा सारा प्रकार दुपारी 4:30 वाजेच्या दरम्यान घडलाय। महाराष्ट्राचा चेहरा मोहरा त्यांनी भ्रष्ट केला। महाराष्ट्राच्या चेहरा मोहऱ्यावर त्यांनी निरपराधांचे रक्ताचे शिंतोडे उडवले आणि म्हणतात आम्ही महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार आहोत। यांचे सगळे भ्रष्ट आणि खुनी मोहरे निवडणुकीत उतरलेले आहेत। हे काय आम्हाला सांगतात? सोलापूरची हत्या याचं उत्तर फडणवीसांना द्यावं लागेल। सत्तेसाठी भूक आहे, त्यासाठी ते कोणत्याही पद्धतीत ते काहीही करू शकतात। विजय हासिल करण्यासाठी भाजपचा खरा चेहरा जो आहे तो आज सगळ्यांसमोर आलाय। कारण का फक्त पैसा सत्ता नाही, पण आता ते रक्तावर येऊन थांबलेत आणि या सोलापूरकरांना त्यांचा खरा चेहरा दिसला। आणि भाजपवाल्यांना मला एवढंच विचारायचं, तुमची पातळी एवढी पडली आहे, एवढी पडली आहे तुमची? पैसे देऊन फॉर्म परत घ्यायला सांगणं ठीक होतं, तुम्ही खून करायला लागले आता निवडणुकांसाठी। मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लीडर्स आहेत ज्यांची मुलं आहेत। मी जसा बघून आलो ना तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे ह्या घराची परिस्थिती काय। आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका, आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका। दुःखद घटना आहे, त्याची चौकशी होणार आणि ज्यांनी कोणी या हत्येत असेल कारवाई। सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।